नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर. मागील व्हिडिओमध्ये आपण GS1 मधला इतिहास हा टॉपिक पूर्ण पाहिला होता. आज आपण GS1 मधलाच भारतीय समाज हा टॉपिक पाहणार आहोत. आपण सिलेबस तर वाचतो, पण त्यातील शब्दांचा अर्थ आणि व्याप्ती नेमकी काय आहे हे आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. माझ्यासमोर हा सिलेबस आहे. तो केवळ परीक्षेचा भाग नाही, तर तो आपल्या देशाचा आरसा आहे. तर आपण पाहणार आहोत भारतीय समाज. भारतीय समाजाची ठळक वैशिष्ट्ये कोणती आहेत? महिलांचे स्थान व महिलांच्या संघटना. पुन्हा भारतीय समाजावर जागतिकीकरणाचे परिणाम कोणते आहेत? पुन्हा सामाजिक सक्षमीकरण, जातीयवाद आणि प्रदेशवाद व धर्मनिरपेक्षता. भारतीय समाजाची ठळक वैशिष्ट्ये यामध्ये आपण पाहणार आहोत. भारतीय समाज म्हणजे काय? वैशिष्ट्ये, भारतीय समाजातील बदल व परिणाम, त्यामागील कारणे व आधुनिक भारतीय समाज कोणता आहे. पुन्हा महाराष्ट्राच्या संदर्भासह त्यातील समाजाची रचना कोणती आहे. महाराष्ट्रातल्या विविधता, समाजासमोरील आव्हाने व भारतातील विविधता, त्यांची व्याख्या व प्रकार. भारतीय समाजाची वैशिष्ट्ये. भारत हा विविधतेत एकता असलेला देश आहे. येथे 7 पेक्षा जास्त प्रमुख धर्म, शेकडो भाषा आणि हजारो जाती आहेत. तरीही आपण भारतीय म्हणून एकत्र आहोत. यामध्ये वर्ण व्यवस्था आणि जाती व्यवस्था यांचा उल्लेख येतो. जाती व्यवस्था ही भारतीय समाजाची एक अशी रचना आहे जी जगातील इतर कोणत्याही समाजात आढळत नाही. तसेच आपली कुटुंब संस्था ही पाश्चात्य देशापेक्षाही वेगळी आहे, जिथे नात्यांना अधिक महत्त्व दिलं जातं. पुन्हा पुढचा टॉपिक आहे महिलांचे स्थान आणि महिलांच्या संघटना, लोकसंख्या संबंधित मुद्दे, गरिबी आणि विकासाच्या समस्या, नागरिकीकरण व त्यांच्या समस्या आणि उपाययोजना. महिलांच्या संघटना काय आहेत? इतिहासातील महिला संघटना कोणत्या आहेत? त्यांचे प्रकार. पुन्हा ह्या संघटनांना सामोरे जावे लागणाऱ्या समस्या कोणत्या आहेत? पुन्हा प्रभावीपणे काम करण्यासाठी त्यांना काय करावे लागले? हा टॉपिक या माध्यमातून आपल्याला पाहायचा आहे. 19व्या शतकातील समाजसुधारकांनी केलेल्या कामापासून ते आजच्या महिला सक्षमीकरणापर्यंतचा माहिती पाहतो. यात केवळ त्यांच्या समस्या नाही, तर त्या समस्या सोडवण्यासाठी महिलांनी स्वतः उभी केलेली आंदोलने आणि संघटना यांचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. पुन्हा गरिबी आणि विकासासंबंधीचे मुद्दा बघायचा आहे. त्यामध्ये व्याख्या, विकासाची संकल्पना, विकास आणि गरिबी. पुन्हा नागरी समाज आणि संघटनांची भूमिका. लोकसंख्या हा मुद्दा केवळ आकड्यांचा खेळ नाही. भारत आज जगातला सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश आहे. पण या लोकसंख्येमुळे निर्माण होणारी गरिबी आणि विकासाचे प्रश्न हे आपल्या सिलेबसचा गाभा आहे. वाढत्या लोकसंख्येमुळे शहरे कशी फुगत चाललेली आहे आणि तिथल्या झोपडपट्ट्या, नागरी समस्या काय आहेत यावर परीक्षेत वारंवार प्रश्न विचारला जातो, UPSCच्या तुलनेत. पुन्हा लोकसंख्या आणि संबंधित मुद्दे. लोकसंख्या म्हणजे काय? लोकसंख्याचा अर्थ, संकल्पना, घटक कोणते कोणते आहेत? IMR, MMR, TFR ची समस्या काय आहे? लहान कुटुंब नियोजन आणि समस्या त्यामागच्या काय आहेत? लोकसंख्याशास्त्रीय लाभांश आणि त्यांचे भांडवल करण्याचे मार्ग कोणता आहे? पुन्हा स्थलांतर व समस्या. पुन्हा पुढचा पॉइंट आहे शहरीकरण, त्यांच्या समस्या आणि उपाय. पुन्हा भारतीय समाजावर जागतिकीकरणाचे परिणाम काय झाला? 1991 नंतर भारताने जागतिकीकरण स्वीकारले. याचा आपल्या समाजावर काय परिणाम झाला? यामुळे आपली संस्कृती नष्ट होतीये का, की आपण अधिक आधुनिक होतोय? जागतिकीकरणामुळे आपल्या खाण्यापिण्याच्या सवयी, भाषा आणि अगदी कौटुंबिक मूल्यावरही परिणाम झाला आहे.
स्पर्धा परीक्षेत जागतिकीकरणाचे सकारात्मक आणि नकारात्मक असे दोन्ही पैलू विचारले जातात. यामध्ये आर्थिक प्रभाव कोणावर झालेला आहे? आर्थिक, पुन्हा राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक आणि विकासात्मक. सकारात्मक आणि नकारात्मक यांचं तर मूल्यांकन विचारलं जातं. पुन्हा सामाजिक सक्षमीकरण, जातीयवाद आणि प्रदेशवाद व धर्मनिरपेक्षता. शेवटचे 3 महत्त्वाचे शब्द म्हणजे सामाजिक सक्षमीकरण, जातीयवाद, प्रादेशिकवाद आहे. समाजातील दुर्बल घटकांना मुख्य प्रवाहात आणणे म्हणजे सक्षमीकरण. पण त्याच वेळी धर्माच्या नावावर होणारे वाद, माझाच प्रदेश श्रेष्ठ ही भावना देशाच्या एकात्मतेला कशी बाधा आणते याचे सखोल ज्ञान आपल्याला असायला हवे. जातीयवाद, त्याची कारणे, परिणाम, उपाय, उत्क्रांती. वास्तवातील सक्षमीकरण व भारताचा अनुभव. सक्षमीकरणासाठी आवश्यकतेचे उपाय, काय करण्याची गरज आहे, हे सर्व माहिती आपल्याला पाहिजे. जातीयवादाचा मुद्दा आताच मी सांगितला आहे. पुन्हा प्रदेशवाद, त्याचा अर्थ काय, संकल्पना, हा सिद्धांत कोणी मांडला, त्यामागील कारणे काय, परिणाम काय आहे, उपाय काय. पुन्हा धर्मनिरपेक्षता, त्याचा अर्थ, संकल्पना, भारताचा धर्मनिरपेक्षतेवर तत्वज्ञान, भारतीय दृष्टिकोन व जागतिक दृष्टिकोन यामधील तुलना आपल्याला विचारली आहे. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. धन्यवाद.